करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या दर्शनानं आज नववर्षाची सुरुवात करण्यात येत आहे। आपण सध्या आहोत अंबाबाई मंदिरात आणि ही सगळी दृश्य पाहत होती। सकाळपासूनच भाविकांनी मोठ्या प्रमाणात अंबाबाईच्या दर्शनासाठी गर्दी केलेली आहे। खरं तर काल चालत्या वर्षात निवृत्तीने आज नववर्षाची सुरुवात झालेली आहे। त्यामुळे आई अंबाबाईच्या दर्शनानं या नववर्षाची सुरुवात करावी असं अनेकांचं मत असताना याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरात असतील किंवा राज्यभरातील किंवा संपूर्ण देशभरातील भाविक कोल्हापुरात दाखल झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात जे आहे ते हे अंबाबाई मंदिर परिसरात भाविक आपल्याला किंवा पर्यटक असतील ते पाहायला मिळत आहे। खरं तर नववर्षाची सुरुवात अंबाबाईच्या दर्शनानं करण्यासाठी हे भाविक दाखल झालेले आहेत। काल सरत्या वर्षाला निरोप दिला आणि आज इंग्रजी नववर्ष सुरुवात झालेलं आहे। खरं तर हे वर्ष सुखात आनंदात सगळ्यांना आरोग्यमय संपन्न जावं अशा भावना देखील अनेक भाविकांनी व्यक्त केल्या आणि या संपूर्ण ही सगळी दृष्टी अंबाबाई मंदिर परिसरात पाहतो की मोठ्या प्रमाणात ही गर्दी झालेली आहे आणि अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी देशभरातून भाविक दाखल झालेले आहेत। खरं तर हाऊसफुल गर्दी म्हणावी लागेल या अंबाबाई मंदिर परिसरात। भाविकांनी अंबाबाई मंदिर परिसर फुललेला आहे। नववर्षाची सुरुवात आई अंबाबाईच्या दर्शनानं करण्यासाठी अनेक भाविक आहेत ते कोल्हापुरात दाखल झालेले आहेत। हजारो भाविक या अंबाबाईच्या दर्शनानं आपली प्रार्थना जी आहे ती अंबाबाईच्या चरणी करताना आपल्याला पाहायला मिळते। ही संपूर्ण दृश्य जी आपण पाहतो की अंबाबाई मंदिर परिसरात आणि राज्यभरातून देशभरातून भाविक दाखल झालेले आहेत। आपल्यासोबत काही भाविक बोलण्यासाठी आहेत। खरं तर दादा कुठून आला? आम्ही मुंबईमधून। कधी आला? सकाळी। आज अंबाबाई दर्शन घेतलं का? हा झाला दर्शन। नववर्षाची सुरुवात झालेली आहे। चांगली सुरुवात झाली आहे। आम्हाला खूप आनंद झाला। आम्ही रात्रीच्या गाडीने आलो, पहाटे इथं 5 वाजता पोहोचलो। आता आमचं दर्शन झालं। 7 वाजता आम्ही लाईनीला लागलो होतो। दर्शन बघा आम्हाला आता 12:30 वाजले। आपल्यासोबत आणखीन तरुण देखील आहेत। काय कुठून आलात? कोल्हापूर। कोल्हापुरात अंबाबाई दर्शन घेतलं? घेतला। नववर्षाची सुरुवात झालेली आहे। होय, मस्त झाली। काय अंबाबाईला काय आकडे घेतलं? कोल्हापूरची प्रगती व्हावी। आर्किटेक्चर सगळं आज नवीन वर्ष सुरुवात आहे। तुमचं काय म्हणणं आहे? एक्झाम झालेलेचा रिझल्ट क्लिअर येऊ दे। अवघड होती ते एक्झाम। अभ्यास हो, अभ्यास केलेला ना। पाहुणार हो, पावणार की नक्की। काय कितीला आहे? आता 3rd इयरला आर्किटेक्चर। आज नववर्षाची सुरुवात आहे, काय मागणं आहे? तेच पास होऊन दे एवढंच। पुढचं जॉब वगैरे नीट भेटून दे। तर आपण बघितलं की या सगळ्या तरुणी देखील होत्या, कॉलेज तरुण होते आणि एक्झाम मध्ये पास हो अशी इच्छा देखील त्यांनी व्यक्त केलेली आहे। नववर्षाची सुरुवात झालेली आहे आणि अंबाबाईचे दर्शन घेऊन त्यांनी या सगळ्या कोल्हापूरकरांनी दर्शन घेतलेलं आहे। आपल्यासोबत आणखीन देखील आहे। कुठून आलात ताई? कुठून आलात? मी नगरवरून। कधी आला? कालच आले रात्री। हो आज नववर्षाची सुरुवात? हो, आज नवीन वर्षाची सुरुवात। हो, मुख दर्शन घेतलं। मुख दर्शन घेतलं। काय इकडे काय मागणं केलं? काय नाही, सुख समृद्धी बस। मी पुण्यावरून आली आहे। ऍक्च्युली माझे फ्रेंड सुद्धा आले ते पुण्यावरूनच आलेले। सो पहिल्या दिवशी ह्या नवीन वर्षाचं पहिल्या दिवशी देवीचं दर्शन घेतलेलं आहे आम्ही। खूप छान वाटतंय आम्हाला आणि सगळे सुखाने राहावं आणि आमचा ग्रुप किंवा आमच्या घरचे पण सुखाने राहावं एवढीच मागणी अपेक्षा आहे देवीकडे। तळेगाव दाभाडेवरून आलेली आहे, फर्स्ट टाइम कोल्हापूरला। तर मी माझ्या सासूसाठी आज आलेली कारण की त्यांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्यासाठीच प्रार्थना केलेली आहे। उदंड आयुष्य मिळो देवीकडे हेच नवस केलेलं आहे। आपण बघितलं की सगळ्या भाविकांना सुख समृद्धी लाभो अशी भावना देखील या भाविकांनी अंबाबाई चरणी व्यक्त केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। श्रीकांत पाटील, नवराष्ट्र, कोल्हापूर।